मैत्रिणींनो, तुमचे सुद्धा केस उन्हामुळे किंवा सतत धुतल्यामुळे खूप जास्त फ्रीजी, खूप रफ आणि अशा प्रकारे गुंतलेत का? तर अजिबात टेन्शन घेऊ नका, कारण या गुंत्यावरती, या रफनेसवरती रामबाण असा घरगुती पर्याय घेऊन आली आहे. त्यामुळे ही रील शेवटपर्यंत बघा. मैत्रिणींनो, केस मऊ आणि रेशमी करण्यासाठी आता पार्लरला जायची काहीच गरज नाही. त्यासाठी अगदी घरच्या घरी तुम्ही काही पर्याय निवडू शकता. त्यामध्ये नंबर 1 आहे दही आणि मधाचा पॅक. अर्धी वाटी दही, 2 चमचे मध एकत्र करून 30 मिनिटं केसांना लावा. दह्यातील लॅक्टिक ऍसिड केस स्वच्छ करतं आणि मध ओलावा टिकवून ठेवतं. केस इतके मऊ होतील की तुम्ही स्वतःला आरशात पाहत राहाल. दुसरा पर्याय तो म्हणजे तांदळाच्या पाण्याची जादू. तुम्ही कधी तांदळाचं पाणी ट्राय केलंय का? कारण यामध्ये ना इनोसिटॉल असतं, जे केसांचं नुकसान भरून काढतं. तांदूळ भिजवलेलं पाणी किंवा पेज जी तांदळावरची येते ती फेकून न देता ती काढून 20 मिनिटं केसांना लावा आणि नॅचरल हेअर शाईन मिळवा. अगदी हेअर स्मूथिंग करायचं असतील तर रात्री झोपताना सुती कव्हर ऐवजी सॅटिन किंवा सिल्कच्या उशीच्या कव्हराचा वापर करा. यामुळे केसांचं घर्षण कमी होतं आणि सकाळी केस अजिबात गुंतत नाही. जर केस खूपच कोरडे होत असतील तर अंड्याचा पांढरा भाग सुद्धा तुम्ही वापरू शकता. त्यामध्ये ऑलिव्ह ऑइल मिसळा किंवा रात्री भिजवलेली मेथी दाण्यांची पेस्ट सुद्धा तुम्ही लावू शकता. मेथीतील प्रोटीन केसांची पोत सुधारण्यासाठी, अर्थातच टेक्स्चर सुधारण्यासाठी मदत करतं. आणि शेवटची आणि महत्वाची गोष्ट ते म्हणजे केस धुताना नेहमी कोमट पाण्याचा वापर करा आणि शेवटच्या वेळी 1 मग पाण्यामध्ये 2 चमचे ॲपल सायडर व्हिनेगर टाकून त्यानं केस धुवा. रिझल्ट पाहून तुम्ही चक्क थक्क व्हाल. तर यापैकी कोणता उपाय तुम्ही सगळ्यात आधी ट्राय करता? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना नक्की शेअर करा आणि अशाच ब्युटी टिप्ससाठी लोकमत सखीला नक्की फॉलो करा.